जनसेवामध्ये आपलं स्वागत आहे। आज नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि भोकर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या पात्रवासियांचा सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले या नांदेड लोकसभेच्या मतदारसंघाच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील चव्हाण यांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत आणि विधानसभेच्या उमेदवार म्हणून मी स्वतः या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून उभा आहे। सर्वप्रथम मी आपल्या गावाचं ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं, या ठिकाणी आमच्या भगिनी दामिनीताई ढगे, या ठिकाणी उपस्थित असलेले मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रतापराव देशमुख, आमचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र पाटील चव्हाण यांचे बंधू सुमित पाटील चव्हाण, शिवसेनेची बुलंद तोफ आमचे मित्र पिंटू पाटील वासरीकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर, आमचे काँग्रेस पक्षाचे निर्भय बनू चळवळीचे आमचे पक्षाचे एक बुलंद तोफ संदीप देशमुख बारडकर, या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीनिवास पाटील महाद्वाड, आमचे ज्ञानेश्वर राजेगोरे, दादा पाटील कल्याणी, गणपतराव नागेलीकर, या ठिकाणी उपस्थित भगवानराव पवार आणि या गावचे वयानं आणि मानानं ज्येष्ठ असलेली सगळी वडीलधारी मंडळी, सगळे आमचे तरुण सहकारी आणि विशेष करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी व उपस्थित मित्र होते। आपल्याला माहित आहे की गेल्या खरं तर 4 महिन्यापूर्वी आपण या गावानं स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांना भरभरून प्रेम दिलं। त्यांना लोकसभेचा खासदार म्हणून प्रचंड बहुमताने या दिल्लीला आपण सगळ्यांना पाठवलं। 5 वर्षासाठी खासदार म्हणून आपण त्यांची त्या ठिकाणी बहुमताने निवड केली होती। दुर्दैवानं काळाचा त्यांच्यावर घाला झाला आणि त्यांचं दुःखद निधन काही दिवसापूर्वी महिन्यापूर्वी झालं। खरं तर खासदार झाल्या 2च महिन्यात जाणं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि याची सगळी इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात हळहळ आहे आणि प्रत्येकाला त्याचं प्रचंड असं दुःख आहे। खरं तर ही निवडणूकच व्हायला नाही पाहिजे होती। लोकसभेची जागा खरं तर बिनविरोध काढायला पाहिजे होती। भाजपनं या ठिकाणी उमेदवार देत असताना त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा नव्हता। जे लोकसभा वसंतराव चव्हाण साहेबांच्या विरोधात ज्यांनी लढवली ते पक्ष सोडून गेले। त्याने सांगलं बा मला उभं राहायचं नाही, कोणी उभं राहायला तयार होईना गेलं। सगळ्यांना तर तिथं पर्याय दिलता की अशोक चव्हाण शिवाय जागाच निवडून येत नाही, म्हणजे अशोकरावला लोकसभेस तिकीट द्या। त्याने नकार दिला, मी लढत नाही म्हणून सांगितलं। शेवटी आता कोणाला तरी तयार करावं लागते म्हणून एक उमेदवार त्या ठिकाणी तयार केला आणि ते उमेदवार आपल्या पक्षाचे काँग्रेसचे विधानसभेचे अधिकृत उमेदवार असलेले हंबर्डे साहेबांच्या भावालाच तिकीट दिलं आणि जाणून बुजून घरातल्या घरात भांडणं लावायचं काम या भाजपनं केलेलं आहे। मित्र, आपण सगळेजण सुज्ञ आहात, आपल्याला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे। नांदेड लोकसभेच्या बाबतीत खरं तर सर्वांच्या मनात त्या ठिकाणी सद्भावना आहे, सर्वांच्या मनात त्या ठिकाणी निर्धार पक्का आहे। आपल्या इतिहासात आल्या नाही कोणती लोकसभेची जागा आली नसेल तेवढ्या मतानं खासदार साहेबांची जागा निवडून येणार आहे, त्याबद्दल काही शंका असायचं कारण नाही। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मी खरं तर काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या एका अतिशय सर्वसामान्य तुमच्यासारख्याच मध्यमवर्गीय कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास दाखवला। त्याच्याहून पुढे जाऊन मी आभार मानतो आमच्या भगिनी दामिनीताई ढगे असतील, आमचे संदीप भाऊ असतील, 13 जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागली होती आणि स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांच्या साक्षीनं सत्यगणपतीवर आम्ही त्या ठिकाणी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत असं ठरलं होतं की पक्षानं कोणालाही उमेदवारी देऊ, सगळ्यांना मिळून त्याचा इमानीद्वारे प्रचार करायचा आणि झालंय तसं। जेव्हा पक्षानं मला विश्वास टाकून उमेदवारी दिली, सगळ्या आमच्या त्या ठिकाणी असलेल्या इच्छुक उमेदवारांना मनाचा मोठेपणा केला आणि एकमतानं सांगितलं की तुम्ही बिलकुल उमेदवार झाले, आमची काही नाराजी नाही, आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे तुमच्या सोबत राहू असं त्या ठिकाणी सांगितलं। फक्त सांगलंच नाही तर आज खांद्याला खांदा लावून सगळे उमेदवार त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं खरं तर त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो। या निवडणुकीच्या अनुषंगानं आज मुदखेड तालुक्याला आज सुरुवात केली आणि पहिलं गाव आम्ही निवडलं ते म्हणजे हिसापात्र।
हिस्सा पात्रळ हे गाव काँग्रेसचा आजपर्यंतचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या गावाची ओळख फक्त मतदारसंघातच नाही तर जिल्ह्यात सगळीकडे आहे आणि तो बालेकिल्ला आपण सर्वांनी अबाधित ठेवला. या निमित्तानं शंकरराव मामाची आम्हाला आठवण येते. एक अतिशय प्रामाणिक, निष्कलंक आणि अतिशय तळमळीचा असलेला कार्यकर्ता या गावात होऊन गेला. असे बरेच या गावचे प्रामाणिक कार्यकर्ते सगळेजण होऊन गेले. या गावाची जी परंपरा आहे आपण सगळ्यांना अबाधित ठेवली, लोकसभेला अबाधित ठेवली. पण यावेळेस मित्रो आपल्या सगळ्याला एक विनंती करतो, आपल्या मतदारसंघात इतिहासात पहिल्यांदा काँग्रेस पक्षाची उमेदवारी कोणातरी सर्वसामान्य घरच्या कार्यकर्त्याला मिळालेली. ही उमेदवारी देत असताना पक्षानं सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल जसं आमच्या ताई म्हणाल्या की ही जी लढाई आहे, या लढाईवर, या निवडणुकीवर फक्त या मतदारसंघाचं नाही, जिल्ह्याचं नाही, महाराष्ट्राचं नाही, तर सगळ्या देशाचं लक्ष आहे की इथं इमानदार जिंकते की गद्दार जिंकते हे लोकांना त्या ठिकाणी बघायचं आहे. कारण ज्या नेत्याला काँग्रेस पक्षानं आजपर्यंत खरं तर एवढं वैभव दिलं, मी या ठिकाणी शंकरराव चव्हाण साहेबांचं खरं तर या ठिकाणी आठवण करतो की शंकरराव चव्हाण साहेबांना आयुष्यभर काँग्रेसचा झेंडा खाली ठेवला नाही. त्यांची जोपर्यंत हयात होती त्यांच्यावर संकट आले असतील, त्यांनाही खूप त्रास झाला असेल, पण त्यांनी असा पळ काढून गद्दारी करून पक्षापासून कधी निघून गेले नाही. शंकरराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून कामं झाली हे कोणी नाकारू शकत नाही. पण एखाद्या वडिलाच्या त्या ठिकाणी पराक्रमावर एकदा तुम्ही मतं मागू शकता, दोनदा मागू शकता. आज आपण बघितलं असेल निवडणूक आली की शंकरराव चव्हाण साहेबांचा फोटो येते, सांगतात की शंकरराव चव्हाण साहेबांना पाणी आणलं, त्याला बघून आम्हाला मतदान द्या. त्याला बघून तुम्हाला एकदा दिलं, दोनदा दिलं, तीनदा दिलं. आमची एक पिढी गेली, दुसरी पिढी गेली, तिसरी पिढी गेली. आम्ही मतदान देत राहिलो, तुम्ही त्याचं नाव घेत राहिला. पण त्याच्यानंतर तुमचं कर्तृत्व दाखवण्याची खरं तर त्या ठिकाणी तुम्हाला एवढी मोठी संधी या जनतेच्या आशीर्वादानं होती की या राज्याचा, या विधानसभा मतदारसंघाचा आमदार या राज्याचा मुख्यमंत्री झाला, दोनदा मुख्यमंत्री झाला आणि पूर्ण हयात काँग्रेसच्या मंत्रिमंडळात चांगल्या मोठ्या पोझिशनच्या मंत्री म्हणून त्यानं आजवर काम केलं. मला सांगा, त्याच्यानंतरच्या काळात आपल्या भागात खरं तर विकास 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 आपण नेहमी म्हणतो. विकास म्हणजे काय, नुसतं रस्ते नाल्या हे जरी असेल, आणि या भागात तर खरं तर सांगायला गेलं तर या अतिशय दुर्गम आदिवासी भागात सुद्धा एवढी वाईट अवस्था नसेल तेवढी तुमच्या पातळ या भागात आहे. या गावात यायला साधारण रस्ता नाही. आमचे पिंटू पाटील म्हणले की मी लवकर निघालो, पण आपटत घंटाभर लागला तुमच्या गावात यायला. पण ठीक आहे, आज आम्ही सोयरेकडून तुमच्या गावात आलो, तुम्हाला मत मागायला आलो. पण हे तुमचे तर दररोजची जी काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा. हिस्सा पात्रळ ते धनज रस्ता, या धनजला जायला हिस्सा पात्रळून रस्ता कित्येक वर्षापासून मागणी, टोंगळ्या एवढे खड्डे, ते रस्ता व्हायला तयार नाही. तुमचा हे गाव ते रेल्वे स्टेशन पात्रळचा पूल इतक्या वर्षापासून बंद आहे, त्याचं काम कुठं आलं काही माहित नाही. तुमच्या गावासाठी जुन्या गावात बॉक्सचा पूल ही मागणी कित्येक वर्षापासून तुमची आहे, ती मागणी अजून मंजूर झाली नाही. पांधन रस्त्याच्या बाबतीत काही काम झालं नाही. या गावात व्यायामशाळेची मागणी आहे, या गोष्टी कोणत्या झाल्या नाही. आणि आमच्या ताईनं सांगितलं बचत गटाच्या बाबतीतलं या ठिकाणी मागणी आहे. मला सांगा, एवढ्या सगळ्या मागण्या असताना या राज्याचा, या भागाचा आमदार, राज्याचा बांधकाम मंत्री होता, हजारो कोटीचं बजेट त्याच्या हातात होतं, एका मिनिटात सगळे कामं झाले असते. पण या ग्रामीण भागातली कामं न करता, तुम्हाला उदाहरण सांगतो, आमच्या अर्धापूरचं वसमत फाटा ते अर्धापूर संपेपर्यंत 1-1.5 किलोमीटर रस्ता आहे की नाही, 1.5 असेल, 2 किलोमीटर असेल, देशात 135 कोटी रुपयाचा रस्ता आहे. एवढे पैसे कशाला लागतात? खरंच त्या इंजिनियरची कमाल वाटली मला. त्या पाळस ते भोकर ते पाळस जाणारा रस्ता आहे, 42 किलोमीटरचा, 550 कोटी रुपये बजेट आहे, दुरुस्ती आहे फक्त त्याला. हे जर एवढा निधी जर आपल्या खेड्यापाड्यानं सगळा वापरला असता तर आपल्या खेड्यापाड्यानं कुठंही असं 1 इंच सुद्धा रस्ता राहिला नसता. पण हे जर ठोक कामं केले तर त्याच्यामध्ये ठोक एकदाच सगळं भांडवल येते, त्याच्यामुळे तुमच्या चिल्लर कामामध्ये त्याला काही इंटरेस्ट नाही. राहिला विषय, या भागात शंकरराव चव्हाण साहेबांना पाणी आणलं, मान्य आहे, आम्ही काही ते नाकारत नाही. आणि आम्ही आजही शंकरराव चव्हाण साहेबाला मानतो. ते जेव्हापर्यंत होते काँग्रेस पक्षात होते, इमानदारीनं होते, त्यांनी कधी तत्वाशी विचाराशी तडजोड केली नाही. पण त्याच्यानंतर आज खरं तर शंकरराव चव्हाण साहेबांना आयुष्यभर भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेसोबत विरोध घेतला
आणि दुर्दैवानं त्याचे सुपुत्र आज भाजपमध्ये जाऊन आज त्याचे ते एवढे बेहाल आहेत. शंकरराव चव्हाण साहेबांची फोटो सुद्धा लावायचा त्याला अधिकार नाही. शंकरराव चव्हाण साहेबांची फोटो लावली तर भाजपवाले इकडून टोचण्यात येतात, अरे याची फोटो वापरायची नाही. मग हे एवढी वाईट तुमची परिस्थिती असेल आणि मतदान आल्यावरच तुम्ही त्याला तुम्हाला शंकरराव चव्हाण साहेबांची आठवण येत असेल तर हे आपल्या सगळ्याचं दुर्दैव आहे. मी तुमच्या सगळ्याला एवढीच विनंती करतो की आपल्या भागात आजपर्यंत खरं तर विकास म्हणजे आपल्या सगळ्याच्या मूलभूत जे रोजच्या लागणाऱ्या सुविधा असतात. आज आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी 11वी 12वीच्या पुढे एक सुद्धा चांगली शिक्षण संस्था आपल्या मतदारसंघात नाही. एवढ्या वर्ष पदावर जर जे कोणी व्यक्ती राहिले असतील महाराष्ट्रातले जेवढे कोणते नेते असतील तुम्ही त्या भागात जाऊन बघा. त्या भागात मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, ITI कॉलेज आहेत, पॉलिटेक्निक कॉलेज आहेत, ॲग्री कॉलेज आहेत, हे सगळं आहे आणि त्या भागातल्या विद्यार्थ्याला सवलत दरात तिथं शिक्षण मिळते. दुसरी गोष्ट स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी खरं तर हे पात्रड गाव आणि रेल्वे स्टेशन पात्रड हे तर सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असेल. या भागात तयारी करण्यासाठी विद्यार्थ्याला पोलीस भरती असेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी असेल, त्या पात्रडला तर गाववाल्याने मिळून तिथं त्याला हे तयार केले. इथं रुपयाचं काय अनुदान कोणी दिलं नाही. दुसरी गोष्ट या भागातला इतर कोणता विकास जे असतात लोकांच्या आता तुमच्या एवढ्या सामान्य सुविधा आजपर्यंत सुटल्या नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कारखान्याच्या बळावर आजपर्यंत याला मतदान मागत आले आणि आपल्यासारख्याला सांगत आले की कारखाना जर तुम्ही अशोकरावच्या विरोधात जासाल तर उद्या कारखाना बंद होऊन जाईल, ऊस कुठं घालसाल, हे भीती आजपर्यंत आपल्याला दाखवत आलेली आहे. पण तुमच्या सगळ्याला मी इथं नम्रपणानं सांगतो की कारखाना चालवत असताना सगळ्यांना आपण भरभरून त्याला आशीर्वाद दिला. सगळे इथं बसलेले सभासद आहेत, आपण ते कारखाना बिनविरोध काढलेला. आजपर्यंत तिथे निवडणूक झाली तरी अशोक चव्हाण शिवाय कोणतं पॅनल तिथं निवडून आलं नाही. लोकांनी डोळे झाकून त्याच्यावर विश्वास केला. पण एवढ्या कार्यकाळात एवढ्या वर्षामध्ये एका कारखान्याचे 2 झाले, 2चे 3 झाले, 3चे 4 कारखाने झाले आणि प्रत्येक वेळेस आपल्याला सांगण्यात आलं भाव देताना थोडं थांबा, अजून एक कारखाना घ्यायचा आहे, जर आपली जरा तंगी आहे त्या कारखान्याचे घेऊ द्या, मग एकदाच 2 कारखान्याचे मिळून जास्त पैसे देता येतात. माणसाला वाटलं बरं बा 2 व्हायले आपल्याला नफा जास्त येते. 2चे 2 झाले की मग म्हणजे थांबा अजून एक भेटायला 3 घेऊन, तरी लोक काय म्हणले ना 3 झाले, अजून एक घेतला, 4 कारखाने झाले. दुर्दैवाने हे 4 कारखाने यायला चलवता 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 त्याच्यातले 2 कारखाने विकून टाकले. आणि परिस्थिती आज अशी आहे, तुमच्या गावातले कर्मचारी असतील, तुमच्या आपण इथं रोजच्या संबंधातले माणसं आहोत, आज परिस्थिती अशी आहे, ते 2 कारखाने घेतले, 2 कारखाने 4 पैकी 2 विकले. शासनानं भाजपमध्ये जायच्या आधी खरं तर हे 3 वर्षापासून यायची सेटिंग चालू लागली देशात. भाजपमध्ये जायच्या आधी तुम्ही बघितलं असेल की यानं तिथं आधीच होकार सांगून टाकला होता, इथं राहून मी तुमचं काम करतो, असं काम चालू होतं. जेव्हा विश्वासदर्शक ठराव होता तेव्हा हे गैरहजर राहिले. तिथं काँग्रेस पक्षाची नाचक्की केली आणि आपलं सरकार गेलं, तेव्हा पक्षासोबत गद्दारी केली. त्याच्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी आपल्या भाजपमध्ये जायच्या आधी साखर कारखान्याच्या माध्यमातून 150 कोटी रुपये भाजपने यायला अनुदान दिलं. ती बिचारी पंकजा मुंडे तिथं रडली, किती दिवस तिच्या बापाची जिंदगी गेली, तिची जिंदगी गेली, तिच्या कारखान्याला रुपये दिले नाही, यायला 150 कोटी रुपये दिले. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर देखील आपण बघितलं असेल आपल्या इथं बसलेल्या शेतकऱ्याला दुसऱ्या काहीच अपेक्षा नाही याच्याकडून. आपली एवढीच अपेक्षा आहे की आपल्या घामाचा दाम आपल्याला मिळाला पाहिजे. कारखान्याचा एका शेतकऱ्याचा तुम्ही शेतकऱ्याच्या पोराने सहज व्हिडिओ फोन केला आणि ते व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल, त्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाली सगळीकडे. ते कळकळीनं म्हणाले, बिचारा साहेब आम्हाला दुसरा काही पर्याय नाही, तुम्ही 2500 भाव द्यायला काहीतरी वाढून द्या साहेब, सण आम्हाला अडचणी आहेत, सुख आहे, दुःख आहे, दवाखाना आहे, सगळं आहे, काहीतरी 2500 दिले. महाराष्ट्रात साहेब तुम्ही विकलेले कारखानेवाले 2700, 3000, 3500 भाव द्यालेत आणि तुम्ही काहीतरी आमच्यावर दया करा, वाढून द्या. पण त्या आपला नेता माजी नेता तिथं मगरुरीनं सांगायला की आम्हाला 1 रुपया तुम्हाला देणं होत नाही. 2500 मी तर ऐकलं की मागे अशोक चव्हाण म्हणले की आमचीच 140 तुमच्याकडे जास्त गेली. तर ही अशी उद्या येळ येऊ नाही की आपल्याला सगळ्यांना फाळापट्टी करून त्याला 140 नेऊन द्यायची येळ येऊ नाही. खरं तर एवढी वाईट परिस्थिती जर असेल, नेता कशाला म्हणतात. आणि एवढं सांगताना 2500च्या वरी 1 रुपया माझ्या देणं होत नाही म्हणून सांगितलं. मित्र हो, 2500च्या वरी कारखान्याला नफा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. 2500च्या वरचे जे आहेत ते सगळे पैसे जमा तुमच्या माहितीसाठी सांगतो.
उद्या निवडणूक येणार आहे आणि वरची तुमचा भाववाढ आणि पुढचा हप्ता तुमच्या घरपोच जमा होणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि हे सगळा हप्ता मी तुमच्या सगळ्याला हात जोडून सांगतो की हे आलेला हप्ता हे काय कोण्या घामाचा नाही, कोण्या ऊसाचा, कोण्या सोयाबीनचा, कोण्या हळदीचा बेजार होऊन तिकडून आणलेले नाहीत. हे तुमचे आमचेच होते तिथे जमा असलेले आहेत, आलेले हक्कानं घ्यायचे, काही याच्यात दुमत नाही, याचे काय घामाचे नाहीत, हक्कानं घ्यायचे. पण मतदान मात्र आपल्या काँग्रेस पक्षालाच करायचं, एवढं मात्र या ठिकाणी ध्यान ठेवा. कारण ते आल्याच्या नंतर दुसरं आज त्याच्याकडे काहीच नाही. त्याने गृहीत धरलं होतं की आम्ही भाजपमध्ये गेल्याच्या नंतर ते सगळे मेंढर, आम्ही तिथे रात्रोरात विचार केला, भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता म्हणले मी भाजपमध्ये, चिखलीकर भाजपमध्ये, आता काँग्रेस शिल्लकच राहिले नाही म्हणले जिल्ह्यात, सगळे भाजप झाले म्हणले, काँग्रेस बियाला उरलं नाही म्हणले. पण मी तुमच्या इथं सगळ्या स्वाभिमानी असलेल्या या पाथर्डवासियाच्या चरणी नतमस्तक होतो की तुम्ही स्वाभिमानानं दाखवून दिलं काँग्रेस काय कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही, काँग्रेस एक विचार आहे आणि काँग्रेस ही एक परंपरा आहे. आणि आजपर्यंत आम्ही काँग्रेस सोबत राहिलो आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कुठेही जासाल, आम्ही काय तुमच्या मागे येणारे मेंढर नाही, आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत. हे सगळेजण तुम्ही या ठाणपणानं या पाथर्ड आणि आपल्या मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांना दाखवून दिलं. आम्ही भाजपमध्ये गेलो नाही, आम्हाला भाजपमध्ये जायचा काही प्रश्न नव्हता, आमच्या बापाची जिंदगी काँग्रेसमध्ये गेली. आमचं पूर्ण 20 वर्ष माझ्या वयाचे 18-19 वर्षापासून पूर्ण वेळ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी इमानीतबारे आजपर्यंत काम केलं, लोकांच्या सुखादुखात जायचा प्रयत्न केला, अडीअडचणी सोडण्याचा प्रयत्न केला आणि फक्त त्याचं फळ मला या पक्षाने दिले, पक्षाने मला उमेदवारी दिली. पुढच्या पक्षाच्या भाजपचे जे उमेदवार आहेत त्याला पक्षाने तिकीट काय म्हणून दिलं बरं? फक्त ही कोणाची तरी नात आहे, आमची बहीण आहे बिचारी ती कोणाची तरी नात आहे, कोणाची तरी मुलगी आहे. आधी नाना झाले, मग पप्पा झाले, मग मम्मी झाली, आता दिदी आली आणि याच्या पुढं दाजी येतील 5 वर्षाला, काय काळजी करू नका. त्याच्यामुळे हे मित्र हो, तुमच्या सगळ्याला हात जोडून विनंती करतो की माझ्यासारखा एक अतिशय सर्वसामान्य घरातला मी कार्यकर्ता आहे, तुम्ही सगळेजण मला ओळखता. आमच्यासारख्याच्या स्वप्नात देखील आम्ही विचार केला नव्हता की पक्ष एवढी मोठी जिम्मेदारी टाकल. आज आम्ही पुढच्या उमेदवाराच्या तुलनेत सत्ता, संपत्ती, साम दाम दंड याच्या कशातच आम्ही पुरू शकत नाही. आमची जायदाद विकली, आमच्या गावाची विकली, आमच्या तालुक्याची विकली, तुमच्या मुदखेड तालुक्याची विकली, तरी आपण बरोबरी करू शकत नाही. तुलना आपण आपली जे पण याच्याकडे संपत्ती असेल, पण आमची जायदाद तुम्ही मायबाप जनता, तुमच्या जीवावर आम्ही सगळेजण उभं राहिलो. तुम्हाला एवढं सांगतो की आता जे काही तुम्हाला गोष्टी सांगल्या हप्त्याच्या बाबतीत असतील, बाकी बाबतीत असतील, आलेलं सगळं खुशाल हे करा. पण यावेळेस इतिहासात पहिल्यांदा आपल्या भूमिपुत्राला संधी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. आम्हाला राजकारणात राहून काय फार मोठं वैभव करायचं नाही, आम्हाला काय 4 पिढ्या कमवायचं म्हणजे पिढ्या बसून खातील असं कमवायचं नाही. मी 10 वर्ष जिल्हा अध्यक्ष होतो, मार्केट कमिटीचा एकदा संचालक होतो, माझं पुरं रेकॉर्ड तुम्ही काढून बघा. एक आडवी रेस सुद्धा माझ्या नावावर, या काँग्रेस पक्षाच्या नावावर 4 सुद्धा मी कोणाचा शर्मिंदा नाही. जे काय केलं इमाने इतबारे, बाप भाऊ चांगला आहे, बाप जाण्याची जमीन आहे थोडीफार, ते उचलून त्याच्या आणून आगाव काय भानगडी नाहीत आपल्या, त्याच्यामुळे काही जास्त खर्च नाही. आणि इथून आमदार झाल्याच्या नंतर देखील आजची मी प्रॉपर्टी बघा आणि 5 वर्षाची प्रॉपर्टी बघा, 4 आण्याचा त्याच्यात काही फरक येणार नाही. आणि झाल्याच्या नंतर इथं काय आम्हाला पैसे कमवायला, इथं मिरवायला आमदार व्हायचं नाही. आजपर्यंत तुमच्या गावातल्या ज्या समस्या आहेत, तुमच्या गावच्या समस्या आजपर्यंत वेळोवेळी तुम्ही सांगत राहिल्या, पण त्याचं निराकरण झालं नाही. मी या हनुमानाच्या साक्षीनं तुम्हाला या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो, तुम्ही या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर जे काही आपल्याला विकास कामं करायचे असतील, जे गावातले तुमच्या मुख्य अडचणी असतील, ते परस्पर काय आम्हाला बंगला नाही, आम्ही कोंड्याला राहतो, तिथं बसून तिथून तुमच्या गावात येऊ, तुमच्या सगळ्या संग चर्चा करू, या गावातले प्राधान्याने जे काही प्रश्न असतील हे प्रश्न सगळ्या गावकऱ्याच्या साक्षीने एकेकानं काढू आणि हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी इमानदारीने त्या ठिकाणी प्रयत्न करू. एवढा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देतो. विधानसभेचा आमदार म्हणजे काय कोणी आपला तुमचा मालक नाही तर तुमचा सेवक आहे. हे विधानसभेचा आमदार लोकप्रतिनिधी यासाठी नेमतात की या गावातल्या अडी अडचणी समस्या आपला तिथला लोकप्रतिनिधी
पोटतिडकीनं विधान भवनात त्या ठिकाणी मांडू शकाव, लोकांना शासनाकडून तो निधी मंजूर करून आणण्याची क्षमता त्याच्यामध्ये सांगा पाहिजे. आपली भावना तळमळीची आहे, कारण आम्ही प्रत्येक सुख दुःख अडचण सगळं तुमच्यासोबत भोगलेलं आहे. आम्ही काय फार मोठ्या कुटुंबातून नाही, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून येतो. त्यामुळं संधी मिळाल्याच्या नंतर तुमच्या सगळ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी मी या ठिकाणी कटिबद्ध राहील, एवढा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो. 5 वर्षाच्या आमच्या नांदेड लोकसभा मतदारसंघात 4 कोटी इथं काय माग तुमच्या गावात एकदा कार्यक्रम झालाय, 5 कोटी रुपयाचं नारळ फोडलंय आणि 5 कोटीचेच नाही, आपल्या मतदारसंघात तर काय 4-5 हजार कोटीचे फोडले काय. आज परिस्थिती अशी आहे, आम्ही सत्यगणपतीला गेलो होतो काल, आपलं नारळ फोडलं, त्या सत्यगणपतीला नारळच भेटणार, पुरे अशोकरावने ट्रक भरून नारळ घेऊन गेले आणि प्रत्येक गावात गेलं तर कुठंच नाही, कागदावर फक्त निधी आहे. 5 कोटीचं इथं नारळ फोडलंय, त्याचं अजून टेंडर नाही, इस्टिमेट नाही, काहीच नाही. निवडणुकीच्या पुढे गडबडीनं फोडायचे, लोकांना सांगायचं यायलंय तर मतदान घेऊन टाकायचं. एकदा मतदान घेतलं 5 वर्ष बिनगोरी, आपल्याला ध्यान येणं, आपल्याला ते गट आहे ना बुवा, ते मुंबईला दिल्लीला राहते, आपण किती जाऊन त्या खडक्याला धडका मारून काही फायदा नाही. त्यामुळं आता लोकप्रतिनिधी असा नेमा की जे तुमच्या सुखात दुःखात, तुम्हाला जर मला संपर्क करायचा असेल तर मला कोणी मध्यस्थी नाही, डायरेक्ट मला फोन करायचा, अर्ध्या घंट्यात तुमच्या पात्रामध्ये हजर, हे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि इथं यावेळेस मी आमदार म्हणजे या ठिकाणी दामिनीताई आमदार आहेत, मी आमदार म्हणजे आमचे प्रतापराव आमदार आहेत, मी आमदार म्हणजे आमचे पिंटू पाटील वासरीकर आमदार आहेत, मी आमदार म्हणजे आमचे संदीप भाऊ आमदार आहेत, मी आमदार म्हणजे आमचे शिवानी शिप्परकर आमदार आहेत, आणि मी आमदार म्हणजे या पात्रड मधला एक ना एक नागरिक आमदार आहे. एवढं लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला संधी आली की आपल्यातला एक माणूस आपल्याला विधान भवनात पाठवायचा आहे, आणि आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आशीर्वाद देऊन मला पाठबळ देसाल, एवढी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे. कारण आमची संपत्ती, आमचं सगळं, मी काल भोकर मुदखेड तालुक्यात गेलो, अर्धापूर तालुक्यात गेलो, एवढा प्रचंड प्रतिसाद लोकांचा आहे. लोकांना मनात ठरवून टाकलेलं आहे की यावेळेस आपल्या मातीतल्या आपल्या भूमिपुत्राला आमदार करायचं आहे, हे लोकांना ठरवून टाकलेलं आहे. त्याच प्रकारे तुमच्या गावातून सुद्धा जेव्हा मतदान पेटी निघल, त्या मतदान पेटीतून एकतर्फी जसं पहिले इतिहास होता तसाच पंजाच दिसला पाहिजे, एवढी नम्र विनंती आपल्याला करतो. नांदेड लोकसभेसाठी 2 मशीन येणार आहेत. नांदेडच्या लोकसभेसाठी आपले रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांचं नाव नंबर 1 ला आहे, तिथं 2 मशीन आहेत. विधानसभेसाठी मी कदम कोंडेकर तिरुपती उर्फ पप्पू बाबूराव माझं नाव नंबर 1 ला आहे. त्याच्या देशात अजून एक हे करून बघितलंय, एवढे परेशान आहेत, त्याला लक्षात यायला याची काही लायकी नाही, काही नाही, साधं हे एवढे बेजार करायला आम्हाला म्हणून परेशान आहेत. तिथं मया नावाचा एक दुसरा उमेदवार शोधून काढलाय, कदम तिरुपती देवदास म्हणून, त्याला पैसे भांडवल सगळ्या गोष्टी दिल्यात, गाड्या दिल्यात, बापू प्रचार कर आणि तू मतदान घे, म्हणजे जेणेकरून आपल्याला पडणारं मतदान विभागल्या जावं. पण या हनुमानाला आपली काळजी आहे, माझं नाव नंबर 1 लाच आहे, तुम्ही काय काळजी करू नका. आणि भाजपच्या उमेदवाराचं नाव 3 नंबरला आहे, आणि परिस्थिती अशी की खरंच 3 नंबरला भाजपचा उमेदवार राहणार आहे. त्यामुळं काय आपण सगळ्याचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्यावा. आणि विशेष म्हणजे आपल्या सगळ्याला विनंती करतो की या उद्या मुदखेडला सकाळी किती वाजता, सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांची सभा आहे. आपण सगळेजण मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहावे अशी विनंती करतो. आणि सगळ्यात महत्वाचा विषय राहिला मराठा आरक्षणाच्या बाबतीत, आपण सगळ्यांना बघितलं असेल की गेल्या 1-1.5 वर्ष झालं जेव्हा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या न्याय हक्क मागण्यासाठी तिथं आंदोलन सुरू आहे. अर्धापूर तालुक्यात मी सुद्धा समाजाचा एक छोटा घटक म्हणून तिथं प्रामाणिकपणानं काम केलं. मी तिथं काम करत असताना, लोकांमध्ये जात असताना, सगळी भूमिका वटवत असताना मला कोणीही म्हणलं नव्हतं की तू पदाचा राजीनामा दे म्हणून. पण मला स्वतःला वाटलं की आपण या चळवळीत काम करायला कुठंतरी राजकीय आपला स्वार्थ त्या आडवं दिसू नये, म्हणून मी स्वतःहून राजीनामा दिला आणि प्रामाणिकपणाने त्याच्यात काम केलं. ते झाल्याच्या नंतर जेव्हा ही सगळी परिस्थिती उद्भवली आणि
उद्भवल्याच्या नंतर तेव्हा तर खरं आमच्या मनी नव्हतं, ध्यानी नव्हतं की याला साक्षात्कार होणार आहे आणि भाजपमध्ये जाणार आहेत, आम्हाला वाटलंही नव्हतं. आम्ही एक प्रामाणिक भावनेनं काम केलं. नंतर परिस्थिती बदलली, हे भाजपमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर सगळ्याला तिथं पक्षाच्या प्रमुखाचे फोन आले, तुला भाजपमध्ये जायचं काय? मी सांगलं मी मेलं तरी भाजपमध्ये जाऊ शकत नाही, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. पण मग त्यांनी सांगितलं इथं तुम्हाला पक्षात राहायचं असेल तर जबाबदारी घ्यावं लागेल. आणि तेव्हा मनोज दादानं सांगितलं होतं की पाडा काय आपल्या निरोप द्यायचा ते दिला होता. तर तेव्हा सुद्धा काँग्रेस पक्षात मी राहिलो आणि नंतर सक्रिय होताना सुद्धा सगळे आमच्या तालुक्यातल्या प्रमुखाला विश्वासात घेतले आणि सांगितले बा अशी परिस्थिती आहे. त्याने सांगितलं की बिंदास तुम्ही पक्षात काम करा आणि हे सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं. लोक विधानसभेला आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर पहिली त्या ठिकाणी माझी मागणी राहील की मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षणाचा मराठा समाजाचा एक घटक म्हणून प्रामाणिकपणे तिथं भांडून आपली मागण्या तिथं विधान भवनात मांडल असा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो. परत एकदा आपण सगळेजण विशेष करून मायमावल्या आमची वडीलधारी मंडळी आपण सगळेजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या समस्त पात्रडकरांचे मनापूर्वक आभार मानतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला आम्हाला दोघाला आशीर्वाद देऊन आपला सेवक म्हणून आपली सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी अशी नम्र विनंती करतो आणि आपली जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.